यानेच मारले तुझ्या सराफ साहेबांना। घे बदला, घे बजरंग, मारून टाक, मार। नाही 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 नाही, ऐकू नका यांचं। काका, बजरंग काका, मी काय दिलं त्यांना इंजेक्शन मधून? तू माझ्या साहेबाला मारलंस, तू माझ्या साहेबाला मारलायस। काका, काय काय करतात तुम्ही? काका, मी राजवीर सराफ, दिग्विजय सराफचा मुलगा। राजवीर सर, बाबा, राजवीर सर, बाबा बाबा बाबा, शांत व्हा। माझं आहे का? माझं आहे का बाबा? गोळी नका चढू। हा मिस मयुरी, बाबा बाबा, तुम्ही मला नाही ओळखलं? हा बाबा, मी तुमची छकुली। यांनी साहेबाला मारलाय। नाही 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 नाही, बजरंग काका, मिस मयुरी बाजूला व्हा, प्लीज प्लीज बाजू। नाही सर, बाबा तुम्ही सरांना नाही ओळखलं? हा राजवीर सर, तुम्हाला वाचवलं होतं यांनी। तुम्ही गाडी समोर आला होता, तुम्हाला धक्का लागून तुम्ही पडला होता। तो ब्रो आहे तो राजू। बाजू नाही तर तुला गोळी घालीन। बाबा तुम्ही ठीक आहात ना? तुम्ही काय करू शकतात? तुम्ही राजवीर सरांवर गोळी झाडत होता, त्याला गोळी लागली असती तर काय झालं असतं बाबा? मिस मयुरी, बजरंग काकांचा काही दोष नाहीये। त्या गुंडांनी त्यांना कसलं तरी इंजेक्शन दिलं होतं, म्हणून ते शुद्धीवर नाहीयेत। बघा ना। इंजेक्शन? हो मम्मा, इंजेक्शन दिलं त्या गुंडांनी कसलं तरी। मी तर म्हणतो आपण पोलिसांकडे जायला होत। नाही राजू, बरं झालं मी आले, नाही तर आज काय झालं असतं देव सांग। यामिनी मॅम इथे कशा काय आणि त्यांना कसं कळलं? नक्कीच काहीतरी गडबड आहे। पण तू का आलीस इथे? तुम्ही सगळे का आलात? किती रिस्की होतं। राजवीर, देवाची कृपा झाली मी आले इथे। मी अरे गॅरीला फोनवर बोलताना ऐकलं, मी त्याला हाक मारण्याचा प्रयत्न केला तर तो निघून गेला। यामिनी मॅमनी शेवटच्या क्षणी राजवीर सरांना वाचवल्याचा देखावा किती हुशारीने उभा केलाय। सरांना कधी कळणार आहे यांचं खरं रूप काय माहिती? मला काही सुचत नव्हतं, मी त्याचा पाठलाग केला। इकडे आले तर बजरंगनी तुझ्यावर गन रोखून धरली होती। मी खूप घाबरले, मला काही सुचलं नाही काय करायचं। मी म्हणून मी अशी पळत आले तुझ्याकडे। मी म्हटलं आज मला गोळी लागली तरी चालेल, पण माझ्या बाळाला काही व्हायला नको। काय बोलतेस तू? आणि तुला गोळी लागली असती तर मी कसं राहिलो असतो? खूप घाबरले होते, तुला काही झालं असतं तर। अरे शेवटच्या क्षणी हे दोघं आले आणि माझ्या फॅनची सगळी वाट लागली। आपण निघूया इथून, चल आधी।
बाबा कोण आहे? पाणी. कोण आहे? मी मना म्हणाली. मी कोण आहे? हा पिस्तूल 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 ते पिस्तूल तो अहो ते पिस्तूल तो. आई आई अगं बाहेर ये लवकर. तो आला. हो आले आले आगे चा. काय ग? आई अगं बाबा बघ ना काय बोलतायत काही कळत नाहीये. काय हो काय झालं? पिस्तूल पिस्तूल. काय बोलताय? तुम्हाला चहा हे घे, चहा आणलाय, घ्या चहा घ्या. चकोली चकोली. मयू ए मयू लवकर ये. हे बघ काय बोलतायत. मयू अगं मयू बाहेर ये ना. ओ आले. काय काय अगं हे बघ ना कसं बोलतायत. चहा पण घे. तू दे ना त्यांना. हा दे मी बघते. बाबा मी छकुली. हा. हा मी आले छकुली. तो पिस्तूल पिस्तूल. कोण नाही बाबा कोणी नाही. हे घ्या चहा घ्या तुम्हाला बरं वाटेल. छकुली चहा देते घ्या चहा घ्या बरं वाटेल. अगं काय झालं? तुम्ही डॉक्टरकडे गेला होता तर काय बोलले डॉक्टर? अगं हा? ऐक ना तू जरा बाजूला ना मी सांगते. ताई ये. अगं ये इकडे. काय झालं ग? सांग. ते आम्ही बाबांना घेऊन डॉक्टरकडे गेलो होतो ना तर तिकडे बाबांच्या काही टेस्ट केल्या त्यामुळे ते अस्वस्थ आहेत असे. अगं पण एवढे. हा हो अगं बाई टेस्ट करता करता डॉक्टर बाबांना काही प्रश्न विचारत होते आणि मग प्रश्न विचारताना बाबांना काहीतरी आठवत होतं आणि मग ते बोलत होते आणि म्हणून ते असे अस्वस्थ झाले. पण आई बघ ना किती चांगली गोष्ट आहे ना. बाबांना हळूहळू आठवतंय सगळं. म्हणजे लवकरच बाबा आपल्याला पण ओळखतील. हो ग बाई सगळं आठवू दे त्यांना. सगळं लवकर आठवू दे. हो हो खरंच त्यांना आठवायला हवं सगळं. सगळेच किती प्रयत्न करतायत. राजवीर सर तर घरी आले होते त्यांना हॉस्पिटलला घेऊन जायसाठी. हो ना खरंय. ते राजवीर साहेब आणि यामिनी मॅडम किती करतायत आपल्यासाठी. अगं गॅसवर भाजी ठेवली. हा आले मी. थांब. हा काय लपवतेस सांग. काय लपव. काही काय मी कशाला काय लपवेन. मयू मी का तुला आता ओळखतेय. हा लहानपणापासून ओळखतेय मी तुला. तू बोलत असताना असं वाटलं मला तू काहीतरी लपवतेस म्हणून. अगं नाही लपवत नाहीये. बाबा जरा अस्वस्थ आहेत ना म्हणून मला पण थोडं बाकी काही नाही. बरं ठीक आहे. काही असेल तर मला सांग. मी आहे तुझ्या बरोबर. उगाच मनात ठेवून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. सांग. सॉरी ताई पण आज जे काही घडलंय ते जर का तुम्हाला सांगितलं तर तुम्ही सगळेच हादरून जाल. इतकं भयंकर आहे हे सगळं. हा त्रास मला एकटीलाच सहन करावा लागणार आहे. पण हे सगळं कुणी घडवून आणलंय हे आता लवकरात लवकर शोधून काढायला हवं. काय झालं आजी? तुझ्या डोळ्यात पाणी. आता मी बरा आहे. काळजी वाटते रे बाळा. अशाच हल्ल्यामध्ये दिग्विजय कायमचा गेला होता. आता हे तुझ्या मागे शुक्ल काष्ट लागले. राजवीर हे असं का होतंय सारखं सारखं? कधीतरी याचा विचार कर. आजी अगं दागिन्यांच्या व्यवसायात आहोत आपण. त्यामुळे मला हे सगळं फेस करावंच लागणार. आपल्या शहरात अनेक ज्वेलर्सची दुकानं आहेत पण मग तुझ्यावरच का हल्ले होतात? म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचं आजी? कधी कधी तोंडावर गोड बोलणारी माणसं पाठीत खंजीर खूप असतात. एकदा वेळ निघून गेली की मग हळहळत बसण्यापलीकडे दुसरं काही हातात उरत नाही. म्हणून सांगते राजवीर आपलं कोण परक कोण ह्याचा अगदी डोळ्यात तेल घालून अभ्यास कर. राजवीर अरे पटकन कोणावर तरी विश्वास ठेवण्याचा तुझा स्वभाव आहे ना तो तुझा एक दिवस घात करेल. कधी कधी आपली म्हणणारी माणसं सुद्धा. काय मस्त गप्पा चालू आहेत.
आजी आणि नातवाच्या काय गप्पा सुरू आहेत? ब्रो मामा आजी सगळ्यांनी पण आपापले कामकाज एक एक मिनिट थांबवायचे आणि गॅरीने आणलेले स्पेशल चॉकलेट पेढे खायचे. ब्रो हे पेढा. अरे 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 कशासाठी? अरे कशासाठी काय, पेढे तर पाहिजे ना ब्रो. तू एवढ्या मोठ्या हमल्यामधून इतका सही सलामत वाचला. अरे तर तू मम्मामुळेच वाचला. मम्माने अशी डाईव मारून तुला वाचवलं म्हणून. आजी तुला माहितीये का, आजची खरी आपली ऍक्शन हिरो ना मम्माच आहे. आता तुला गंमत सुचते, पण जेव्हा माझ्या राजवीर बंदूक रोखली होती ना, तेव्हा माझी काय अवस्था झाली होती ना, मी नाही सांगू शकत तुम्हाला. इट्स ओके मम्मा, हे सगळं विसर आता. इट्स ऑल ओव्हर. नाही राजवीर, तुझी मम्मा जोवर जिवंत आहे ना, तोवर मी तुला काही होऊ देणार नाही. मग तुला वाचवताना माझा जीव गेला ना तरी चालेल. प्लीज असं सगळं नको ना बोलूस. राजवीर, पण हे सगळं कुणाच्या इशाऱ्यावर घडतंय ना, हे शोधून काढलं पाहिजे. मम्मा पण वाईट मला ह्या गोष्टीचं वाटतंय की बजरंग काका नेमके माझ्या सोबत होते आणि माझ्यामुळे त्यांनाही हे सगळं फेस करावं लागलं. जर त्यांना काही झालं असतं तर मी. काळजी करू नकोस राजवीर, तुला काही होणार नाही. देव तुझ्या मागे आहे. आजी असं असेल तर माझ्यासाठी माझा देव माझी मम्मा आहे. तीच तर कायम असते माझ्या पाठीशी. राजवीर, माझं उरलं सुरलेलं आयुष्य सगळं तुला लाभू. काळजी घे बेटा. ऐक ना, आज तू कुठेही जाणार नाहीयेस, तू घरी थांबणारस. मी पेढीवर जाऊन येते. नाही नाही प्लीज मम्मा. राजवीर प्लीज प्लीज आज आराम कर. प्लीज ऐक माझं, प्लीज. ठीक आहे ठीक आहे. आलेच मी. आई मी जाऊन येते. ही जिम्मेदारी आता आपल्यावरच आहे. आलो आपण. गॅरी, आधी देवाकडे पेढे ठेवूया. मी येतेच. नंतर खाऊ शकतो ना. हो नंतर चालते, पण आधी नाही काय. हॅलो हॅलो राजवीर सर, तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला काही लागलं नाहीये ना? सॉरी सर, मला तुमच्याकडे नीट लक्ष नाही देता आलं. हा मी बरा आहे, पण बजरंग काका कसे? हो, बाबा पण बरे आहेत आता. पण सर, तुमच्यावर सारखेच हल्ले होत आहेत. मला खूप टेन्शन येत आहे. नाही प्लीज शांत व्हा तुम्ही मिस मयुरी. ही काही पहिली वेळ नाहीये ना माझ्यासोबत असं व्हायची. सक्सेसफुल असणं खूप लोकांना नाही सहन होत, पण उलट माझ्यामुळे बजरंग काकांवर अशी वेळ आली, त्यासाठी सॉरी. हॅलो मिस मयुरी. हा, बाबांचा विचार करत होते. सर, बाबांना आठवेल ना सगळं? हो, लवकरच त्यांना सगळं आठवेल. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपण बेस्ट ऑफ बेस्ट ट्रीटमेंट देणार आहोत बजरंग काकांना. आणि आता तर ते माझ्यासाठी अजूनच जास्त महत्वाचे आहे. म्हणजे आता प्रत्येक ऑफिशियल कामात माझ्या सही सोबतच बजरंग काकांची ही सही लागणार आहे. काय? बाबांची सही का? कारण माझ्या बाबांनी त्यांच्या विल मध्ये तसं लिहून ठेवलंय. आपण आता आपले प्रयत्न चालू ठेवू मिस मयुरी. लवकरात लवकर त्यांची मेमरी परत येईल. हा, ठीक आहे सर. पण सर, तुम्ही प्लीज आराम करा. आज कुठेच बाहेर नाही जायचं. हा मिस मयुरी, तिकडे तुम्ही आणि इकडे माझी मम्मा, दोघी माझ्या बाबतीत इतकी काळजी करतात आणि इतक्या स्ट्रिक्ट आहेत
की असं वाटतं 2 शिक्षिका बसल्यात छडी घेऊन माझ्या समोर. तुम्हाला माहितीये आज एक महत्वाची मीटिंग आहे पेढीवर. मला जायचं होतं तिकडे, पण मम्माने सांगितलं नको जाऊस, घरी आराम कर, आणि ती स्वतः गेलीये मीटिंग साठी. बापरे, यामिनी मॅमनी तर मला काम सांगितलं होतं आणि मी पेढीवर नाहीये. त्यांना जर का मी दिसले नाही तर ते वैतागणार, आता चिडणार. नाही, मला लवकरात लवकर पळायला हवं. सर, मी नंतर बोलते, तुम्ही काळजी घ्या. ओके, बाय. आई, आई मला ऑफिसला जायचंय. लगेच येतो म्हणाले आणि अजून आले नाहीयेत साहेब. माझ्या भोळेपणाचा ना खूप फायदा घेत आहेत ते. यामिनी मॅम आल्या तर काय करू मी? वाटच लागेल माझी. मधुमालती, काम झालं? बॉडीगार्ड कुठे? तू एकटी इथे काय करतेस? ते आहेत ना, आहेत ते बेसमेंट मध्ये आहेत. मग ते त्यांना जाऊन बोलव जा. जा. आता मी जाते. नाही नाही, आता जाते. मधुमालती, काय? ते म्हणजे मी जाते. कधी? पण बेसमेंट मध्ये ते काय चाललंय तुझं? बेसमेंट मध्ये आला. कोण आला? साहेब आले. काय? मॅम, तुम्ही सांगितलेलं काम झालंय. गुड. बरं ऐक, राजवीर येणार नाहीये पेढीवर, तू घरी जाऊ शकतोस. काय हो साहेब, किती वेळ लावला यायला? माझं बीपी वाढलं होतं माहितीये तुम्हाला. तुम्ही ना एक दिवस माझी नोकरी खाणार आणि माझी नोकरी गेली तर कसं करणार आपण मॅनेज? तर माझी नोकरी गेली ना तर लग्नानंतर सगळा खर्च तुम्हाला एकट्याला करावा लागेल. कसं करणार तुम्ही? छोटी छोटी मुलं होणार, त्यांचं शिक्षण असतं, काय काय असतं. तुम्ही करू शकाल का? मला नवीन मधुमालती, सॉरी सॉरी, खरंच सॉरी. फक्त सॉरी. आलो आलो. हॅलो. अगं मयू, अगं काय चाललंय तुझं? कुठे आहेस तू? मला तुझी खूप काळजी वाटते. तू सेफ आहेस ना? हो 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 ब्युटी, मी व्यवस्थित आहे आणि सांगते मी तुला सगळं सविस्तर काय झालंय ते. बाप रे मयू, अगं मेजर आहे हे सगळं. हो, आणि ब्युटी, इथून पुढे सराफांच्या कुठल्याही डॉक्युमेंटवर किंवा त्यांचं कुठलंही कॉन्टॅक्ट करताना राजवीर सरांसोबत बाबांची पण सही लागणार आहे. म्हणजे फक्त यामिनी आमच्या सहीने काहीच होणार नाहीये. काय? अगं मयू, पण हे कोणी ठरवलं? राजवीर सर स्वतः मला सांगत होते, त्यांच्या बाबांनी त्यांच्या विल मध्ये हे असं सगळं लिहिलंय. हाय शपथ. ब्युटी, मला ना खरंच कळत नाहीये राजवीरच्या बाबांनी हे सगळं का केलं असेल. त्यांना यामिनी मॅमचा खरा चेहरा कळला असेल का? आणि हे जर का सगळं खरं असेल, म्हणजे जर का खरंच यामिनी मॅमनीच हा हल्ला करून आणला असेल तर हे सगळं खूप भयंकर आहे. एक मिनिट मयू, तू ना तुझं डोकं ना असं काहीतरी एकदम पुढचाच विचार करता. तो तिथपर्यंत मी अजून पोहोचली पण नाहीये. अगं नाही, तसं नाही ब्युटी, पण तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? काय? जर का हे सगळं यामिनी मॅमनी केलं असेल ना तर ते आता स्वस्त बसणार नाही.
उलट राजवीर सर आणि बाबांच्या जीवाला आणखी धोका निर्माण झालाय. ह्या सगळ्यात मी काय कर. बरं आहे, काही मला यापुढे तुझी कधीही मदत लागू शकते. हा, म्हणजे रात्री बेरात्री कधीही. हो मयूर, तू सांग मला, मी तुझ्यासाठी एकदम 24/7 आहे अवेलेबल. तू मला बोल, मी कधी पण येईन. थँक्यू. भाऊसाहेब, हॅलो. काय रे, मला पाहून अचानक फोन का कट केलास? नाही मॅम, झालं होतं माझं बोलून. ठीक आहे. आणि तू इथे काय करतोयस? मी तुला सांगितलं ना राजवीर येणार नाहीये. निघ. हो, निघतो. मयू, तुला आता खूप अलर्ट राहावं लागणार आहे. यामिनी मॅम कुठल्याही तऱ्हेला जाऊ शकतात. त्यांना इतकं हलक्यात घेऊन नाही चालणार.